नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एकल महिला धोरणासाठी अभिप्राय संकलन संदर्भात जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न. राज्य शासनाच्या प्रस्तावित एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने अभिप्राय व सूचना संकलित करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व कायदेशीर सक्षमीकरणासाठी प्रभावी धोरण तयार करण्यासाठी विविध घटकांकडून सूचना व अभिप्राय घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यशाळेत शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसेच एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान एकल महिलांसाठी रोजगार, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, निवारा, आर्थिक स्वावलंबन, शासकीय योजनांचा लाभ आणि कायदेशीर संरक्षण या संदर्भात विविध सूचना मांडण्यात आल्या. प्राप्त अभिप्राय शासनाकडे पाठवण्यात येणार असून त्याचा एकल महिला धोरण तयार करताना विचार केला जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले. महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद धुळे व जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय धुळे तसेच यमुनाई शैक्षणिक सांस्कृतिक महिला मंडळ, श्री साई प्रतिष्ठान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळ कुसुंबा यांच्या संयुक्त आयोजनाने आज धुळे येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील बहुउद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील एकल महिलांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आगामी काळामध्ये एकल अर्थात विधवा परित्यक्ता महिलांसाठी एक त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं धोरण तयार करण्यात यावं, या दृष्टिकोनातनं संपूर्ण महाराष्ट्रभरातनं या एकल महिलांच्या बाबतीत ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी एक धोरण ठरवलं जाणार आहे आणि ते धोरण कसं असावं या दृष्टिकोनातनं जिल्ह्यातील परित्यक्ता आणि एकल महिलांकडून त्यांचे विचार ऐकून घ्यावेत, त्यांच्याकडून उपयुक्त अशा धोरण तयार करण्यासाठी लागणाऱ्या सूचना प्राप्त करून घ्याव्यात या दृष्टिकोनातनं आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उद्घाटन या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी मॅडमांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात आलं. जिल्ह्यातील प्रमुख सर्व शासकीय अधिकारी आज या कार्यशाळेत उपस्थित आहेत.